रामकृष्ण हरी माऊली. सर्वांना सप्रेम नमस्कार. श्रोते हो, पांडुरंग, पंढरीनाथ, विठोबा, विठ्ठल, विठू माऊली हे आपलं महाराष्ट्राचं आराध्य लोकदैवत आहे. विठ्ठल हा प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाचाच अवतार. ह्याच आपल्या दैवताविषयी श्रीमद आदी शंकराचार्यांनी लिहिलेलं पांडुरंग स्तोत्र किंवा पांडुरंगाष्टकम हे आज आपण बघूया. ह्यामध्ये 8 श्लोक आहेत आणि एक फलश्रुतीचा आहे. आचार्यांची सगळीच स्तोत्र प्रासादिक रसाळ आहेत. तसंच हेही भक्तिभावानं ओथंबलेलं असं एक अतिशय सुंदर स्तोत्र आहे. भुजंग प्रयात वृत्तामध्ये याची रचना झालेली आहे. ह्या स्तोत्रातील श्लोकांचा साधारण अर्थ म्हणजे आपण कधीच असा शब्दशः अर्थ बघत नाही. एक सर्वसाधारण त्याचा भावार्थ ज्याला म्हणतो तो आपण बघतो. त्याप्रमाणे या श्लोकाचा अर्थ असा आहे. भीमा नदीच्या तीरावर आहे ते पंढरीचं महायोगपीठ. तिथे पुंडलिकाच्या भेटीसाठी त्याला वरदान देण्यासाठी ऋषी मुनींसह तो आनंदकंद युगानुयुग उभा आहे. त्या परब्रह्म पांडुरंगाला माझा नमस्कार. सजल श्यामवर्णी मेघातून वीज चमकावी तसं त्याचं तेज, रमेच्या हृदयात विराजमान होणारं त्याचं मनोहर रूप, त्याचं विटेवर टेकलेलं नेटकं समचरण रूप, अशा ह्या परब्रह्म पांडुरंगाला मी भजतो. तो कमरेवर हात ठेवून सांगतो आहे, बघ हा जीवनाचा सागर माझ्या कमरे इतकाच तर खोल आहे. माझ्या भक्ताला मी सहज त्याच्या पलीकडे पोहोचवतो आणि तिथून केवळ 4 बोटांवर ब्रह्मलोक आहे. असं दाखवणाऱ्या ह्या परब्रह्म पांडुरंगाला मी नमस्कार करतो. कंठात झळाळता कौस्तुभमणी, भुजांवर केयूरबंध, शिरी धरलेलं शिवलिंग आणि हृदयात लक्ष्मीचा वास, असं हे रमणीय रूप. अशा ह्या लोकवत्सल, जगतपालक, शांत, परिपूर्ण परब्रह्म रूपाला मी नमस्कार करतो. त्याच्या हिऱ्याच्या झळाळत्या मुकुटानं आसमंत तेजाळला आहे. त्याला पूजण्यासाठी देवही हातात रत्न घेऊन उभे आहेत. गळ्यात वनमाला आणि मुकुटात मोरपीस ल्यायल्यामुळं तो बाळकृष्ण अतिशय सुंदर शोभतो आहे. अशा ह्या परब्रह्म रूपाला मी भजतो, पूजतो. हाच लीला करणारा सर्व संचारी आहे. हाच वेणूचा नाद आहे आणि हाच वादळही आहे. ह्याचा अंतपार कुणालाच लागत नाही. स्वतः गोपालन करणारा, मोहखास्यानं गोपगोपींना वेड लावणारा तोही हाच. अशा ह्या लढीवाळ रूपाला माझा नमस्कार आहे. हा अजन्मा रुक्मिणीचं चित्सुखधाम, हाच जगताचा विश्राम आणि भक्तांचं कैवल्यधाम. बाल्य, तारुण्य, वार्धक्य या अवस्थांच्या पलीकडचा आहे हा दीनबंधू, कृपासिंधू, प्रसन्नता देणारा, देवांनाही प्रिय असणारा, अशा ह्या परब्रह्म परमेश्वराला मी नमस्कार करतो, भजतो आणि पूजतो. ह्या पुण्यप्रद स्तोत्राच्या पठणामुळं भक्त सहजपणे हा भवसागर पार करून जातील. जे एकचित्तानं मनन करतील त्यांना ह्या परब्रह्माच्या शाश्वत रूपाचं अंतकाळी देखील सान्निध्य लाभेल. श्रीमद आदी शंकराचार्यांनी वर्णिलेल्या परममंगल रूपाचं आपण ध्यान करावं आणि आपलं कर्म करत राहावं. सारा भार त्याच्यावर सोपवून निश्चिंतपणाने काल व्यतीत करावा. आता प्रत्यक्ष स्तोत्र बघूया. भुजंग प्रयात वृत्तामध्ये रचना असल्यामुळे
अगदी मनाच्या श्लोकांच्या चालीतही आपण हे सहज म्हणू शकतो. गणाधीश जो ईश सर्वागुणांचा याच्या चालीमध्ये. इथे आपण थोडंसं अधिक श्रवणीय अशा चालीमध्ये म्हणूया. तीही चाल तशी सोपी आहे आणि तुम्हीही म्हणलं तर तुम्हालाही ती सहज जमेल. महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्त मानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. तटिद्वाससन् नीलमेघावभासं रमामन्दिरं सुन्दरञ्चित्प्रकाशम् वरन्तिष्ठकायां समन्यस्तपादम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. प्रमाणं भवाब्धे हृदं मामकानां नितम्बः कराभ्यां धृतो येन तस्मात् विधातुर्वसत्यै धृतो नाभिकोश परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. स्फुरत्कौस्तुभालं कृतं कण्ठदेशे श्रियाजुष्टकेयूरकं श्रीनिवासम् शिवं शान्त्यमीड्यं वरं लोकपालम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. शरच्चन्द्रबिम्बा ननैषारुहासं लसत्कुण्डलाक्रान्तगण्डस्थलान्तम् जपारागबिम्बा धरं कञ्जनेत्रम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. किरीटोज्ज्वलत्सर्वदिक्प्रान्तभागं सुरैरर्चितं दिव्यरत्नैरनर्घैः त्रिभङ्गाकृतिं बर्हमाल्यावतंसं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. विभुं वेणुनादै चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधानम् गवां वृन्दकानन्ददैचारुहासम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. अजं रुक्मिणीप्राण
सञ्जीवनन्तं परन्धाम कैवल्यमेकन्तुरीयम् प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् स्तवं पाण्डुरङ्गस्य वैपुण्यदं ये पठन्त्येकचित्तेन भक्त्या च नित्यम् भवाम्भोनिधिं ते विदित्वान्तकाले हरेरालयं शाश्वतं प्राप्नुवन्तिम्। इति श्रीमत्परमहंसपरिव्राजकाचार्यस्य श्रीगोविन्दभगवत्पूज्यपादशिष्यस्य श्रीमच्छङ्करभगवतः कृतौ पाण्डुरङ्गाष्टकं सम्पूर्णम्। रामकृष्ण हरि पाण्डुरङ्ग हरि जय हरि विठ्ठल 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 विठ्ठल। तत्सत् ब्रह्मा।